शेतकरी मित्रांनो नमस्कार. पवित्र राज्यातील वसमत, वाशिम, शेनगाव, रिसोड आणि इतर प्रमुख बाजार समित्यांमध्ये मिळालेले आत्ताचे हळदीचे बाजारभाव. आज कोणत्या बाजार समितीत सर्वात जास्त दर मिळाला, कुठे कमी मिळाला, सर्वात जास्त आवक कुठे आली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच आजच्या हळदीच्या बाजारभावाच्या माहितीला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो सुरुवात करूयात भोकर या बाजार समितीपासून. आज भोकर बाजार समितीमध्ये हळदीची आवक 9 क्विंटल आली असून किमान दर 11,275 रुपये मिळाला तर कमाल दर 11,700 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 11,488 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे वसमत. वसमत बाजार समितीमध्ये आज लोकल हळदीची आवक 753 क्विंटल आली असून किमान दर 10,500 रुपये मिळाला तर कमाल दर 16,405 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 13,452 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. पुढची बाजार समिती आहे शेनगाव. शेनगाव बाजार समितीमध्ये आज लोकल हळदीची आवक 53 क्विंटल आली असून किमान दर 11,500 रुपये मिळाला तर कमाल दर 13,000 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 12,000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती वाशिम. आज वाशिम बाजार समितीमध्ये लोकल हळदीची आवक 3,000 क्विंटल आली असून किमान दर 11,200 रुपये मिळाला तर कमाल दर 14,740 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 12,800 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. बाजार समिती रिसोड. आज रिसोड बाजार समितीमध्ये हळदीची आवक 2,645 क्विंटल आली असून किमान दर 12,312 रुपये मिळाला. कमाल दर 14,000 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 13,150 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अकोला. आज अकोला बाजार समितीमध्ये लोकल हळदीची आवक 299 क्विंटल आली असून किमान दर 10,900 रुपये मिळाला तर कमाल दर 13,200 रुपये मिळाला. तसेच सर्वसाधारण दर 12,350 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मिळाला. तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे वाशिम, शेनगाव, रिसोड आणि इतर प्रमुख बाजार समित्यांमधील मिळालेले आत्ताचे हळदीचे बाजारभाव. शेतकरी मित्रांनो आज हळदीला सर्वात जास्त दर वसमत बाजार समितीमध्ये मिळाला असून सर्वात जास्त आवक वाशिम बाजार समितीमध्ये आलेली आहे. शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.